नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, सध्याच्या घडीला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ गाजवणारा, शहरातील व्यक्तींपासून गावाखेड्यातील व्यक्तींना ज्यानं अक्षरशः वेड लावले, तो म्हणजेच की आपला सूरज चव्हाण. तर मित्रांनो, सूरज चव्हाण हा अत्यंत गरीब परिस्थितीतून वरती आलेला मुलगा आहे. संघर्षमय एकदम भरपूर त्याचं जीवन होतं. वयाच्या 8 ते 10व्याच वर्षी त्याच्या डोक्यावरून त्याच्या वडिलांचं तसंच आईचं छत्र हरपलेलं आणि इतक्या संघर्षमय जीवनातून तो इंस्टाग्राम तसंच टिकटॉकमुळं भरपूर फेमस झाला होता महाराष्ट्रामध्ये. भरपूर त्याचं फॅन फॉलोईंग पण होतं. पण त्या काळामध्ये त्याला भरपूर लोकांनी त्याची फसवणूक ही केली होती. भरपूर सारे पिक्चर त्यानं केले. त्या पिक्चरांमधनं पण त्यांच्या घरातल्यांच्याबरोबर माझं बोलणं झालं तर त्याला कुठल्याही प्रकारे इतकं मानधन देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे त्याची परिस्थिती ही कुठल्याही प्रकारची सुधारलेली नव्हती. तर काही दिवसांपूर्वी मी त्याच्या घरी गेलो होतो. तर बिग बॉसमध्ये यायच्या अगोदर सूरज हा मोलमजुरी करत होता. जसं की गौंड्याच्या हाताखाली जाणे, रानामधली कष्टाची कामं करणं, कोंबडी खत वगैरे विस्कटणे, अशा प्रकारची मोलमजुरीची कामं करत होता. सूरज ज्यापासून मित्रांनो बिग बॉसमध्ये गेलाय, सगळ्यांचं मन त्यानं जिंकून घेतले. कारण का लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांच्या मनामध्ये फक्त आणि फक्त सूरज चव्हाण हे एकच नाव आहे. मित्रांनो, मन असतं एकच आणि तो अनेक वेळा जिंकलेला एकमेव व्यक्ती म्हणजेच की सूरज चव्हाण. आणि याचमुळं अख्ख्या महाराष्ट्रात तसंच महाराष्ट्राच्या बाहेरून बिग बॉस हे मोठ्या प्रमाणात पाहण्यात येत आहे. तर मित्रांनो, आज मी सूरज चव्हाणचे वडील तसंच सूरज चव्हाणची आई यांचा फोटो आपल्याला मिळालेला आहे. त्यांच्या घरातल्यांनी आपल्याला दिलेला आहे. तर सूरज चव्हाणचे वडील कशा प्रकारचे दिसत आहेत, सूरज चव्हाणची आई, जसं की सूरज सांगत होता की आई आप्पा मला तुम्ही काय इतक्या लवकर सोडून गेला. कारण का शेवटी कसं असतं, आई वडिलांच्या शिवाय कुठला दुसरा मोठा आधार नसतो. आणि इतक्या लहान वयात इतका मोठा संघर्ष, इतकं दुःख त्याच्या वाटेला आले, ते कोणीही मित्रांनो सोसू शकत नाही. अशा आणि शब्दात पण आपण व्यक्त करू शकत नाही. अशा प्रकारचं डोंगराच्या पेक्षाही मोठं असं दुःख हे त्याच्या वाटेला आलं होतं. तर सूरज चव्हाण यांचे वडील तसंच सूरज चव्हाण यांची आई यांचा फोटो मी तुम्हाला मित्रांनो दाखवणार आहे. त्याचबरोबर सूरज चव्हाण एकदम छोटासा होता त्यावेळेसचाही आपल्याकडे फोटो आलेला आहे. तोही मी मित्रांनो तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, हा मांडीवरती बसलाय तो ओळखा कोण आहे? कोण आहे तुम्हीच ओळखा. आत्ता महाराष्ट्र अख्खा गाजावतोय तो, कळेल तुम्हाला लवकरच आपल्या व्हिडिओमध्ये कोण आहे. त्यांची मुलाखत घेण्यासाठी आपण आत्ता आलोय त्यांच्या घरी. अख्खा महाराष्ट्र ज्यांनी म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचं मन जिंकलं एकदा नाही अनेक वेळा, असे सूरज भाऊ आहेत आपले. ओळखा यातलं कोण आहेत ते. तर मित्रांनो, बघू शकता अख्ख्या महाराष्ट्राचं मन जिंकलेले आपले सूरज भाऊ. तर सूरज भाऊ चव्हाण यांचे हे वडील आहेत आणि सूरज भाऊंची आई बघू शकता इकडच्या साईडला. आणि ह्या मधल्यात त्या वहिनी आहेत. हां, आत्याची मुलगी बघू शकता. तर मित्रांनो, इतक्या साध्या भोळ्या आणि निर्मळ मनाच्या मुलाला जन्म देणारे आई वडील पाहण्याची माझी इच्छा होती, ती पूर्ण झाली आणि तुमची इच्छा ही पूर्ण झाली. तर मित्रांनो, आज जर सूरजचे आप्पा आणि आई असते तर त्यांना किती बरं वाटलं असतं की आमचा मुलगा इतक्या मोठ्या स्तरावरती गेला, इतकं मोठं नाव गाजवतो, इतक्या महाराष्ट्रातील इतक्या लोकांचं प्रेम त्याला मिळतं आणि इतका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती गेला, इतका मोठा झाला आहे आयुष्यामध्ये. हे पाहून तर खरंच म्हणजे त्यांचे आईवडिलांना खूप म्हणजे खूपच बरं वाटलं असतं. आई, आप्पा, तुमची आठवण मला लई येते. तुम्ही मागचा पुढचा माझा विचार केला नाही का तुमच्या बाळाचा? कोण त्याला सांभाळन, कोण त्याला बघन, असं सोडून गेलाय की वनवात पडलंय तुमचं बाळ. आई, कशाला ग मला सोडून गेली तू? तुझी लय आठवण येते आई. तू शाळेकडे जायची, एकटीच हालत सांभाळायची. तुला लागताच्या उलट्या व्हायच्या, मला कसं तरी व्हायचं ग आई. आई, आता तुझ्या लेकराला कोण बघणार ग आई? आता मी कुणाच्या तोंडाकडे बघायचं, कुणाला आई म्हणायचं, कुणाला आप्पा म्हणायचं? तुम्हाला लय मिस करतोय आई मी, लय म्हणजे लय. तुमची आठवण येते आई. तू असते तर किती भारी झालं असत.
आपण दोघं किती आयुष्यामध्ये जगलो असतो. आता तू नाही ते मी किती एकटाच पडलोय आई. नाही तर मला जन्म द्यायचा नव्हता, नाही तर तुम्ही माझ्या जीवनात यायचंच नव्हतं. मला असला दम लागतो, मला इतका त्रास होतो. तुम्हाला जवळ घ्यायची, डोक्याने हात फिरवायचे, मला बरं वाटायचं का आई. आता कोण आहे का माहिती, हात लावतय का डोक्याने हात फिरवतय का कोण. तुमची लय आठवण येते.